नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी घडामोड, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आंदोलनाला यश। 12 वर्षात मोदी सरकारमधील पहिला मंत्री बाहेर, विद्यार्थ्यांच्या लढ्यापुढे सरकार झुकले। जंतर मंतरच्या आंदोलनानंतर मोठा राजकीय निर्णय, आता पुढचा नंबर कोणाचा? नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात निर्माण झालेल्या संतापानंतर केंद्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात एखाद्या केंद्रीय मंत्र्याचा झालेला हा पहिला राजीनामा मानला जात आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनांपासून ते सरकारच्या निर्णयापर्यंत आणि पुढील सुधारणांपर्यंतच्या सर्व घडामोडी पाहूया या विशेष अहवालात। 25 जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा जाहीर केला। राजीनामा देताना त्यांनी गेल्या काही दिवसातील घटनांमुळे आपण व्यथित असल्याचे सांगितले। नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी आपण पहिल्या दिवसापासून स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले। 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेनंतर गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने तपास सीबीआयकडे सोपवला, परीक्षा रद्द केली, फेर परीक्षेची घोषणा केली आणि 2027 पासून परीक्षा संगणकाधारित अर्थात सीबीटी पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला। 2 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे संरक्षण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले। तसेच 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालातून गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याचाही दावा त्यांनी केला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संघटनांनी हा विद्यार्थ्यांचा संघर्षाचा विजय असल्याचा दावा केला। मात्र आंदोलन अद्याप संपलेले नाही। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय जंतर मंतरवरील आंदोलनाला दिले। सरकार समोर न झुकता लढा दिल्यास बदल घडवून आणता येतो असे त्यांनी म्हटले। पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी केंद्र सरकारने दुपारी 3:30 वाजता चर्चेसाठी बोलवले असल्याची माहिती दिली। मात्र सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। या घडामोडी जंतर मंतरवरील 26 दिवसांच्या आंदोलनानंतर आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर घडल्या। दरम्यान पेपरफुटी रोखण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक न्यायालय, विशेष कार्यबल आणि कठोर तरतुदी असलेला नवा कायदा आणण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी या निर्णयाचे स्वागत केले। अरविंद केजरीवाल यांनी हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले, तर शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला आणि युवकांच्या एकजुटीला या निर्णयाचे श्रेय दिले। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचा तपास, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार पुढे कोणती पावले उचलते याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे।